लोकांनी आपल्याबद्दल काय बोलायचं हे आपल्याला ठरवावं लागतं. एकमेकाला सहाय्य केल्याशिवाय आपण मराठी उद्योजक पुढे जाणार नाही. हा कुठलाही फी न घेता शिकवला जाणारा MBA चा कोर्स आहे. कारण आपण काय बोलायचं यापेक्षा काय नाही बोलायचं हे जास्त गरजेचं राहतं जेव्हा आपण व्यावसायिकतेमध्ये येतो. कोल्हापूरमध्ये आर्किटेक्ट वैशाली चौगुले आहे. त्यांनी एक सिंगल डंडील 9 कोटीचं दिलेलं आहे. आमच्या गप्पा होतात त्या बिझनेसच्या गप्पा होतात. हा सॅटर्डे क्लबमधला आणि इतर संस्थांमधला फरक आहे. तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला कुठले संदर्भ हवे आहेत ते तुम्ही मागितले की ते तुम्हाला मिळतात. तुम्हाला कुठली वस्तू पाहिजे सांगा, मी तुम्हाला 10 मिनिटात देतो. आम्ही फक्त तिथे जमतो ते फक्त बिझनेस ग्रोथसाठी भेटतो. आम्ही गप्पासाठी भेटत नाही. नमस्कार. अरे आवाज मराठी माणसाचा कुठपर्यंत पोहोचला पाहिजे, 3 हात नाक्यापर्यंत पोहोचला पाहिजे. हो चला, नमस्कार. ये होई ना बात. बऱ्याच वेळा सॅटर्डे क्लब म्हटल्यानंतर मला कोण भेटलं, तुमचा क्लब आहे का? वा छान. कुठे भेटता? संध्याकाळी वेळ असते का? किती वेळ येऊन चालतं? लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर. सॅटर्डे क्लब ही संस्था ही रजिस्टर्ड चॅरिटेबल ट्रस्ट आहे. इट इज अ रजिस्टर्ड चॅरिटेबल ट्रस्ट. कंप्लायन्सला 31 मार्च 2025ची बॅलन्स शीट सुद्धा ऑडिटेड इज सबमिटेड टू चॅरिटी कॅफिनर अँड इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. इतकं सॅटर्डेचं काम अत्यंत चोख आहे. हे मुद्दाम सांगतो मला, कारण इन्स्टिट्यूट चॅरिटेबल ट्रस्ट म्हटलं, इन्स्टिट्यूशन म्हटलं की लोकांच्या बरोबर म्हणते काय चॅरिटेबल ट्रस्ट आहे, चाललंय होते. तसं नाही आहे. सॅटर्डे क्लब ही स्थापना कशी झाली? आपण एखाद्याला भेटलो, एखादा तरुण भेटलो तर पहिले काय विचारतो? काय विचारता तुम्ही? एखादी मैत्रीण भेटली काय विचारणार तुम्ही त्याला? कसे आहात? आणि दुसरा प्रश्न काय विचारता? कुठे नोकरी करतेस? कुठे सर्व्हिस करते? मराठी माणूस भेटला एकमेकाला का पहिले विचारतो, हां कुठे जॉब करतो? LNTमध्ये आहेस? सिमेंट्समध्ये आहेस? वा. कुठे गोदरेजमध्ये आहेस? व्हेरी गुड. हा काळ बदलला आहे. आज आम्ही लोकांना विचारतो कुठलाच बिझनेस करतोयस, कुठे करतोयस, कुठे कॉन्टॅक्ट्स आहेत, एक्सपोर्ट करतोयस का, इम्पोर्ट करतोयस का? ही भाषा सॅटर्डे क्लबनी बदलली. ही भाषा मला सांगायला अभिमान वाटतो. आज मी तुम्हाला कुठेही सांगतो, तुम्हाला कुठली वस्तू पाहिजे सांगा, मी तुम्हाला 10 मिनिटात देतो. ही हिंमत आम्हाला सॅटर्डे क्लबनी दिली. इतके आमचे 6500 मेंबर हे सक्षम आहेत. हे सॅटर्डे क्लबला ही संस्था जी आहे ही संस्था एका मोठ्या प्रिन्सिपलवर काम करते. म्हणजे काय? एनिबडी? एकमेका सहाय्य करू अवघड होऊन बॉन्डिंग. इतकं बॉन्डिंग आमच्यामध्ये आहे की एकमेकाच्याबद्दल गैरसमज कधी होणार नाही. एकमेकाबद्दल काही प्रॉब्लेम कधी होणार झालं तर समोर येतील, बोलतील आणि सॉर्ट आउट करतील. थोडक्यात सांगायचं म्हणजे सॅटर्डे क्लबमध्ये मी नोकरी करणारा नाही तर नोकरी देणारा होणार आहे. ही संकल्पना भिडे साहेबांची होती. ही आम्ही प्रत्यक्षात आता आलेली आहे. आणि सर्व उद्योजक हे आमच्या सॅटर्डे क्लबचे मेंबर्स आहेत. महिन्यातनं 2दा आम्ही भेटतो. मीटिंग ही अक्षरशः मीटिंग ही आमची काय म्हणतात व्हेरी सिस्टमॅटिक अँड टाईमशी होते. 7:30ला सगळे नेटवर्किंग जमतात. 8ला मीटिंग सुरू होते. 10:30ला मीटिंग ब्रेकफास्टला संपते. तो प्रत्येकजण माणूस हा त्याच्या 10:30 वाजता कामाला जाऊ शकतो. म्हणजे कुठेही वेळेचा अपव्यय होत नाही. ही सॅटर्डे क्लबची संकल्पना आहे. काय संकल्पना आहे की प्रत्येकाने उद्योग करत असताना आपल्याला लोकांना काय देता येईल, लोकांकडनं काय घेता येईल, हा नेहमी विचार करतो. आम्ही फक्त तिथे जमतो ते फक्त बिझनेस ग्रोथसाठी भेटतो. आम्ही गप्पासाठी भेटत नाही. आमच्या गप्पा होतात त्या बिझनेसच्या गप्पा होतात. हा सॅटर्डे क्लबमधला आणि इतर संस्थांमधला फरक आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सॅटर्डे म्हणजे काय आहे हे तुम्ही समजून घ्यायचं असेल तर ही आमची मूळ संकल्पना आहे की आपण भेटल्यानंतर बिझनेसच्या गप्पा व्हायला पाहिजेत. एकमेकाला कदाचित मी समजा ॲडव्होकेट असेल आणि मी समजा एखाद्या मॅन्युफॅक्चर माणसाला भेटलो, त्या ॲडव्होकेट मॅन्युफॅक्चर काही काम नसेल,
पण मी लक्षात ठेवेन की हा मॅन्युफॅक्चर काय करतो, याला रॉ मटेरियल कुठल्या रिक्वायरमेंट आहेत, हा कुठे विकतो, याचं मार्केट कुठे आहे. आणि जर मला असं वाटलं की या मार्केटिंगला मला मुंबईमधला नाही पण माझ्या सातारच्या माणसाला याला इंट्रोड्यूस केला तर याचा माल सातारापर्यंत पोहोचू शकेल. हाऊ यू आर गोइंग टू गेट कनेक्टेड, हाऊ यू विल बी एबल टू लिंक वन ऑफ माय मेंबर्स बिझनेस मन टू अनदर बिझनेसमॅन. ही जी संकल्पना, ही संकल्पना अशी आहे की मला भेटल्यानंतर डायरेक्ट मला भेटलं नाही तरी माझे आणखीन 1000 मेंबर्स आहेत, त्या 1000 मेंबर्सला मी कसा कनेक्ट करू शकेन आणि माझ्या प्रत्येक मेंबरचा बिझनेस कसा वाढला पाहिजे, हा ग्रोथ कशी झाली, हा मूळ मुद्दा आहे. आणि आम्ही या सगळ्यांसाठी, या सगळा प्रपंच शेवटी हा आहे की प्रत्येकाचा बिझनेस वाढला पाहिजे. आणि बेडे साहेबांची जी इच्छा होती की पहिल्या 100 महाराष्ट्र उद्योजकामध्ये माझे मराठी माणूस दिसला पाहिजे, जगाच्या 1000 उद्योजकांमध्ये माझे मराठी माणसं दिसली पाहिजे. आणि हे प्रत्यक्षात उतरवण्याची आमचा ही संकल्पना आहे आणि ती नक्कीच होईल असं मला वाटतं. की ज्याप्रमाणे हा साजरा वाढतोय आणि ज्याप्रमाणे फोफावतो त्यामध्ये हे निश्चित असं होईल की आपल्याला जे अपेक्षित आहे ते अपेक्षित नक्कीच होणार आहे. साजराचा जो पुढचा प्रवास काय झाला आहे ते माझे सहकारी सांगतील की हाऊ द साजरा क्लब हॅज ग्रोन अप इन लास्ट 25 इयर्स. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. तर हे होते श्री अशोकजी दुगाडे. वयाच्या 80व्या वर्षी देखील अशोक दुगाडे संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालतायत आणि फक्त एवढ्यासाठी घालतायत की मराठी माणसाचा उद्योग जास्तीत जास्त वाढावा, मराठी माणसाचा बिझनेस जास्तीत जास्त वाढावा, ह्या एकमेव दृष्टिकोनातून ते काम करत असतात. सॅटर्डे क्लबचे सेक्रेटरी जनरल श्री सुहास फडणीस यांना सांगतोय की आपली भूमिका विशद करावी. नमस्कार. नमस्कार. मी दिसतोय सगळ्यांना? ज्यांना दिसत नसेल त्यांना आवाज ऐकू येत असेल, आवाज ऐका. मित्रांनो, सकाळपासून आपण बऱ्याच लोकांना ऐकलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं सगळे उद्योजक आहेत. लोकांनी आपल्याबद्दल काय बोलायचं हे आपल्याला ठरवावं लागतं. म्हणजे सकाळी प्रभू देसाई सर होते, त्यांनी सांगितलं आपल्याला बायको गेली माहेरी काम करी पितांबरी. सॅटर्डे क्लबने आपल्याला काय सांगितलं तर एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. एकमेकाला सहाय्य केल्याशिवाय आपण मराठी उद्योजक पुढे जाणार नाही. आणि पूर्वी असं म्हणायचे की मराठी लोक एकमेकाला पाय ओढतात, पण मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की 6,500 उद्योजक सॅटर्डे क्लबमध्ये आहेत. ते एकमेकाला हात देतात आणि एकमेकाला हात दिल्यामुळंच आज 2000 कोटीपेक्षा जास्त व्यवसाय वर्षभरामध्ये करतायत. आणि 150 चॅप्टर 150 ठिकाणी, जसं आज आपण ठाण्यामध्ये बसलोय, रात्री गडकरीला गर्दी करणारा मराठी उद्योजक सकाळी सूट बूट घालून सॅटर्डे क्लबच्या मीटिंगला येतो आणि एकमेकाला रेफरल देतो, एकमेकाला व्यवसाय शेअर करतो आणि एकमेकाचा बिझनेस वाढवतो. दुगाडे सरांनी जसं सांगितलं, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही NGO आहे, प्युअर नेटवर्किंग ऑर्गनायझेशन आहे. मराठी उद्योजक किंवा आपण व्यवसाय सुरू केल्यानंतर आपल्याला गरज पडते ही संदर्भाची, कारण सेल वाढवायसाठी आपल्याला संदर्भ हवे असतात. कुठला व्यवसाय एका संदर्भामुळे मोठा होतो. सॅटर्डे क्लबमध्ये मिळालेला सगळ्यात मोठा रेफरल कोल्हापूरमधून 68 कोटी रुपयाचा आहे, एक सिंगल रेफरल. सो एका सिंगल रेफरलची काय ताकद असते हे तुम्हाला सॅटर्डे क्लबच्या मीटिंगला आल्यावर कळेल. तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला कुठले संदर्भ हवे आहेत ते तुम्ही मागितले की ते तुम्हाला मिळतात. हे संदर्भ मागायचे कसे, त्याचबरोबर सॅटर्डे क्लबची जी पंचसूत्री आहे, 1 मिनिट इंट्रोडक्शन, त्याचबरोबर 10 मिनिट प्रेझेंटेशन, 1 to 1, ह्या सगळ्या गोष्टी, याचं सगळ्याचं ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं. आणि हे ट्रेनिंग म्हणजे बऱ्याच वेळा मी असं म्हणतो की सुरुवातीला लोक येतात त्यांना बोलताही येत नाही आणि आता अशी परिस्थिती आहे की थांबावं लागतं. सो इतके लोक ट्रेन होतात आणि या व्हॅल्यूज सगळ्या आहेत सॅटर्डे क्लबच्या. याच्यामुळं आम्ही 150 चॅप्टरपर्यंत पोहोचलो आहोत आणि खूप व्यवसाय होतोय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही पोहोचतोय. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही एकमेव ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मेंबरशिप घेतल्यानंतर महाराष्ट्रभरामध्ये जिथे जिथे जगभरामध्ये सॅटर्डे क्लब आहे तिथे कुठेही जाऊन आपला व्यवसाय प्रमोट करू शकता. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट दुबईमध्ये आहे. मला सांगायला आनंद होतो की आता वुमन विंग इथे आहे. आमच्या कोल्हापूरच्या प्रेमा चौगुले मॅडम आहेत, त्यांनी
कोल्हापूरमध्ये बसून दुबई चॅप्टरमध्ये प्रेझेंटेशन दिलं ऑनलाईन आणि तिथून बिझनेस घेत आहेत. ही ताकद आहे. सॅटर्डे क्लबचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे. त्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही कुणालाही सर्च करू शकता. प्रत्येकाबरोबर ऑनलाईन 1 to 1 करू शकता. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचं 25 वर्ष आता पूर्ण झालेत. पुढच्या 25 वर्षाचं व्हिजन आहे की आम्हाला गावागावात पोहोचायचं आहे. जसं पूर्वी असं होतं ना, गाव तिथे एसटी, आम्हाला पुढे जायचं आहे, गाव तिथं एससीजीटी, गावागावात पोहोचायचं आहे. याची सुरुवात झालेली आहे. कालच गारगोटीसारख्या छोट्या गावामध्ये सॅटर्डे क्लब सुरू झालेलं आहे. असे छोटे गावं अनेक आहेत. जिल्ह्यामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. इथून पुढच्या 25 वर्षामध्ये प्रत्येक गावामध्ये सॅटर्डे क्लब पोहोचेल आणि प्रत्येक गावाच्या बाहेर बोर्ड असेल. या गावाचे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे उद्योजक तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. थँक्यू सो मच. क्या बात आहे, बहुत बढिया. आणि हे अशाच प्रकारचं विजन ज्यावेळेस माधवराव भिडे सरांनी बघितलं होतं, त्यावेळेस महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये सॅटर्डे क्लब पोहोचला पाहिजे, अशा प्रकारचं हे विजन होतं. आणि लिटरली तुम्हाला सांगतोय की पहिले 17 चॅप्टर व्हायला जवळपास 17 वर्ष लागली होती. 2000 साली माधवराव भिडे सरांनी सॅटर्डे क्लब चालू केला. पहिले 17 चॅप्टर व्हायला 2017 साल उजाडलं होतं. पण 2017 ते आता 2025 या 8 वर्षामध्ये सॅटर्डे क्लबचे 133 नवीन चॅप्टर झालेले आहेत. आणि हळूहळू मराठी माणसाला एकत्र येऊन व्यवसाय करायची जी एक महत्व आहे, हे महत्व आता समजायला लागलेलं आहे. आणि त्यामुळेच आज आपण इथे सगळे एवढ्या मोठ्या संख्येने बसलेले आहात. मी प्रज्ञा बापट मॅडमना सुद्धा विनंती करेन की प्लीज 2 मिनिटांमध्ये तुम्ही सुद्धा तुमची भूमिका बांधा. आत्ताच आपल्याला आमचे मॅनेजिंग ट्रस्टी दुगाडे सर आणि जनरल सेक्रेटरी फडणीस सरांनी सॅटर्डे क्लब काय आहे हे सांगितलं आहे. सॅटर्डे क्लब ही नुसती संघटना नाही आहे, तर ती उद्योजक घडवणारी एक चळवळ आहे. आणि इथे महिला उद्योजक ज्या घडतायत त्या मी सांगेन की महिला उद्योजक या नुसत्या उद्योजक किंवा त्यांचा व्यवसाय नुसता वाढत नाही आहे, तर त्या आता नेतृत्वात पण पुढे आलेल्या आहेत. आणि एक महिला नेतृत्व करत असताना माझा हाच असणार आहे की महिलांना आत्मविश्वास, मार्गदर्शन आणि मजबूत नेटवर्किंग मिळालं पाहिजे त्यांचा व्यवसाय वाढायला. आणि ते बलस्थान म्हणजे हा सॅटर्डे क्लब आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. महिला घर, व्यवसाय आणि समाज हे सगळं सांभाळत असताना त्यांना एक मजबूत नेटवर्किंग किंवा एक मजबूत फॅमिली लागते. आपला व्यवसाय वाढवत असताना आपल्याबरोबर कोणतरी आहे, आपण एकटे नाही होत, ही जाणीव तुम्हाला सॅटर्डे क्लब देते. इथे मी सांगेन की आत्ता सरांनी सांगितलं की सिंगल 68 कोटींचं एक डील मिळालं आहे. पण इथे कोल्हापूरमध्ये आर्किटेक्ट वैशाली चौगुले आहे, त्यांनी एक सिंगल डील 9 कोटीचं दिलेलं आहे. तर कुठेही सॅटर्डे क्लबमध्ये महिला कमी नाही आहेत. बरोबरीने खांद्याला खांदा लावून त्या नेतृत्व पण करतायत आणि आपला व्यवसाय पण वाढवतायत. त्यामुळे ज्या कोणी महिलांना असं वाटत असेल की अरे मला व्यवसाय करायचा आहे पण मी करू शकते का नाही, सॅटर्डे क्लबमध्ये या. तुमचा आत्मविश्वास हा 100% वाढेल याची मी तुम्हाला खात्री देते. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. महिला विभागाचं प्रमुख नेतृत्व करण्यामागे सुद्धा ही संधी मला सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टनेच दिली. मला सांगायला फार आवडेल की एक महिलेने एका उद्योजकतेमध्ये यावं आणि तिथे सुद्धा स्वतःचं एक स्थान निर्माण करावं, याकरिता सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट सतत प्रयत्न करत असतो. कुठल्याही महिला उद्योजिकेला जेव्हा आपण मार्केटमध्ये येतोय, आपलं व्यवसाय किंवा म्हणजे आपलं जे काही सर्व्हिस आहे किंवा प्रोडक्ट आहे हे मार्केटमध्ये जेव्हा आपण विकण्यासाठी येतो, त्यावेळेला एक भीती असते की मी कशा पद्धतीने मी बोललं पाहिजे, कसं अप्रोच केलं पाहिजे मार्केटसाठी, कसं मला बिझनेस मिळू शकतो, कसं नेटवर्क तयार होऊ शकतं, ह्याची अनेक महिलांना कल्पना नसते. पण सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट हे एक अशी संस्था आहे ज्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या स्किल डेव्हलपमेंटवरती आपण मार्गदर्शन देतो. अनेक मान्यवरांना आपण आमंत्रित करून तुमचं कम्युनिकेशन कसं सुधारलं गेलं पाहिजे याच्यावर देखील मार्गदर्शन दिलं जातं. कारण आपण काय बोलायचं यापेक्षा काय नाही बोलायचं हे जास्त गरजेचं राहतं जेव्हा आपण व्यावसायिकतेमध्ये येतो.
सो ह्याचंही मार्गदर्शन आपल्याला सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टमध्ये दिलं जातं. त्याचबरोबर तुमची व्हिजिबिलिटी, बोरसे सर नेहमी म्हणत असतात, जो दिखता है वो बिकता है. तर ते सुद्धा तुमचं रिप्रेझेंटेशन, व्यावसायिक रिप्रेझेंटेशन तुमचं स्वतःचं आणि व्यवसायाचं हे कसं पाहिजे याचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट देतं. त्याचसोबत तुमचं व्यवसायाची ग्रोथ ही कशा पद्धतीने पाहिजे. ग्रोथ हे 2 प्रकारे राहते. एक आपण हॉरिझॉन्टल ग्रोथ म्हणतो, एक व्हर्टिकल ग्रोथ म्हणतो. दोन्हीसाठी मार्गदर्शन आपल्याला सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट देतं. महिला उद्योजकांसाठी आज नवीन बघा कसं आहे, की आता हल्ली टेक्नॉलॉजीचं युग आहे. सो ज्या आधीपासून म्हणजे 15 वर्षापासून 20 वर्षापासून ज्या व्यवसाय करत आलेल्या आहेत, आता त्यांच्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत. ते अडॅप्ट करणं गरजेचं आहे. सोशल मीडिया आता आपल्याला अडॅप्ट करणं गरजेचं आहे. सो ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही व्यवसाय ग्रोथ कशी करू शकता याचंही मार्गदर्शन सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट देतं. कारण जो ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंडमध्ये जर महिला उद्योजिका नसेल तर आपल्याला पुन्हा दुसरी कोणी ना कोणी महिला उद्योजिका पुढे येणार आणि आपला व्यवसाय बाजूला टाकून जाणार. सो असं कुठल्याही महिला उद्योजिकेने मागे न राहता पुढे कशा पद्धतीने आपण ही टेक्नॉलॉजी ग्रॅप करून पुढे जाऊ शकतो याचंही मार्गदर्शन सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टमध्ये दिलं जातं. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोलॅबरेशन, सहकार्य. एकत्रित बिझनेस, कुठलाही बिझनेस वाढवण्याकरता आज कॉम्पिटिशनचं युग न राहता कोलॅबरेशनचं युग आलेलं आहे. 2 एकत्र सेम व्यवसाय करणाऱ्या महिलासुद्धा आपण एकमेकांना कसे पूरक आहोत दोघींचा व्यवसाय एकत्रितरित्या पुढे वाढवण्यासाठी. तर ह्याचंही मार्गदर्शन कशा पद्धतीने कोलॅबरेशन्स केले पाहिजेत, कुठले नॉर्म्स तुम्ही ठेवले पाहिजेत जॉईंट व्हेंचर करताना, जेणेकरून भविष्यात तुम्हाला त्या अडचणी येणार नाहीत पुढे व्यवसाय वाढीसाठी. या सगळ्यांचं मार्गदर्शन आपल्याला वुमन विंग सेलमध्ये केलं जातं. आणि त्यामुळे मला थोडक्यात यामध्ये हे सांगायचं आहे, की एक यशस्वी उद्योजिका घडण्यासाठी तिला स्वतःला एक आत्मविश्वास असणं गरजेचं आहे, एक आर्थिक स्वावलंबन असणं गरजेचं आहे आणि या दोन्ही गोष्टींमुळेच ती एक यशस्वी उद्योजकतेकडे वाटचाल करू शकते. आणि ती वाटचाल करण्यासाठी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट माझ्या दृष्टीने हा एकमेव मार्ग आहे. धन्यवाद. जसं आता मॅडमने सांगितलं की कोलॅबरेशनमध्ये काम करतो. वुमन विंग सेल आहे, फूड सेल आहे, हेल्थ केअर सेल आहे, वेबसाईट आहे. तर हे सगळे सेल एकाच म्हणजे सेम काम करणारी लोक एकत्र येऊन तिथे जमत असतात आणि एकमेकांना रेफरन्स देत असतात. तर याच्यामध्ये मी सांगेन की आमच्याकडे फूड सेलमध्ये आमच्या एक शेफ आहेत, तर त्यांना अंबानीच्या लग्नाची मोदकाची ऑर्डर मिळाली होती. आणि ती किती, तर जवळजवळ 10-15 हजार मोदकांची ऑर्डर. 10-15 हजार मोदकांची ऑर्डर एका माणसाला करणं शक्य नाही आहे. तर तेव्हा फूड सेलमध्ये 3 ते 4 महिलांनी एकत्र येऊन ती ऑर्डर पूर्ण केली. तर अशा पद्धतीने इथे आपल्याकडे कोलॅबरेशनमध्ये आपण काम करतो. क्या बात है. बहुत तर बढ़िया. ही आपली ताकद आहे की मी इथे बसून माझा व्यवसाय दुसरीकडे सुद्धा कोलॅबरेशनमध्ये मी म्हणजे इव्हन दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या रिजनमध्ये करू शकते. आणि आपण इथे कुठेही एकमेकांना जेव्हा रेफरन्स देतो आणि ते डन होतं तेव्हा कुठेही आपण कमिशन देत नाही, कमिशन घेत नाही. तर ही सॅटर्डे क्लबची ताकद आहे. आणि आता सरांनी जसं म्हटलं की आपले 60 लाख कनेक्ट, तर ते 60 लाख कनेक्ट कसे, तर आपण जे 6500 जे मेंबर आहोत ना, ते आपण ब्रँड अँबॅसेडर आहोत एकमेकांचे. आता माझं कॉस्मेटिक क्लिनिक आहे. जर हेअर ट्रान्सप्लांट कोणाला करायचं असेल आणि समजा मॅडम तिथे सांगलीला गेल्या आहेत आणि ती रिक्वायरमेंट असेल, तर माझ्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून तिथे तो रेफरन्स त्या माझ्यासाठी घेऊन येणार आहेत. तर सॅटर्डे क्लबचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही क्रॉस चॅप्टर पण जाऊ शकता. त्याच चॅप्टरची फक्त मीटिंग करायची असं नाहीये. आणि आपले हे 6500 लोक एकमेकांसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करतात. ही खरी सॅटर्डे क्लबची ताकद आहे. आणि त्यामुळेच हे 60 लाखाचं आपल्याकडे कनेक्ट आहे. एक सॅटर्डे क्लब आणखी एक अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पडते की सॅटर्डे क्लबमध्ये आल्यानंतर तुम्ही आता सांगितलं तर उद्योगाला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं संपूर्ण ट्रेनिंग पण आम्ही देतो. ब्रँडिंग आहे, मार्केटिंग आहे, लिडरशिप डेव्हलपमेंट आहे. लिडरशिप कसं व्हायचं, कसं बोलायचं, कसं करायचं, या सगळ्या ज्या बिझनेसला अंगीकृत असलेले जे काही विभाग आहेत त्यासाठी आमच्याकडे लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. नंतर मेंटॉरिंग म्हणजे हा 6 महिन्याचा कोर्स आहे ज्याची बाहेर किंमत जवळजवळ 3-3 लाख, 4-4 लाख, 5-5 लाख आहे. हा 6 महिन्याचा कोर्स आहे. महिन्यामधनं आम्ही सकाळी 9 ते 9 फुल डे ट्रेनिंग असतं आमच्या हेड ऑफिसला. आणि तिथे
जे उद्योग करण्यासाठी जे जे काही लागतं ब्रँडिंग मार्केटिंगपासून लिडरशिपपासून ते तुमच्या स्किल आणखीन हाऊ टू फेस द कॉम्पिटिशन, हाऊ टू अवॉइड सीड युनिट वगैरे या सगळ्या गोष्टी या कोर्समध्ये शिकवल्या जातात. आणि एवढंच नव्हे तर मला सांगायला असा आनंद वाटतो की तिथे 3 महिन्याचं टार्गेट दिलं जातं आणि प्रत्येक 7 उद्योजकांना एक मॉनिटर असतो आणि तो मॉनिटर त्याचा परफॉर्मन्स हा जज केला जातो. मागच्या मेंटोरिंगच्या कोर्समध्ये आमच्या मिनिमम राईज हा 3 महिन्यामध्ये हा 80% होता. मॅक्झिमम राईज त्या माणसाचा उद्योजकांचा 800% होता. सर नक्कीच ते आणि मेंबर एक मिनिट सेकंड मेंटोरिंग आता कोर्स झाला. जवळजवळ 70% लोकांनी वर्षाचं टार्गेट 3 महिन्यात पूर्ण केलंय. म्हणजे आम्ही उद्योजकांना त्यांना इनपुट जे आहे ते इनपुट देण्याचंही आम्ही काम करतो. हे तुम्हाला सांगायचं होतं. धन्यवाद. कन्क्लूड करा प्लीज. सो मला सगळ्यांना सांगायला आवडेल की तुम्ही मराठी उद्योजक आहात, चांगला उद्योग करताय आणि अजून सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे मेंबर नाही आहेत. मनामध्ये कुठलंही किंतु परंतु ठेवू नका. मी शेवटी एकच म्हणेन, बघताय काय, सामील व्हा. थँक्यू सो मच. एक्झॅक्टली.